अरे बोल ना आहे कालू. हे बघतायत माणसं, त्यांच्याकडून एक मदत आहे तुम्हाला. काल्या ये खाली ये, परतो आली. आम्ही एवढे पैसे देतो, हा कावळा आम्हाला द्या, तर तुम्ही द्याल का? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मागची जी मी व्हिडिओ टाकली होती त्याला खूप चांगला तुम्ही प्रतिसाद दिला आहे, बोलका कावळा. तर मित्रांनो, पुन्हा आपण त्याच गावामध्ये आलेलो आहे, गारगाव गावामध्ये. आणि ही गारगाव गावची नदी आहे. मी आणि माझा मित्र आलो इथे. खूप आंबे पडले इथे, आंब्यांची झाडं पण खूप आहेत. तर जस्ट इथे आलो आहे आणि भरपूर इथे म्हणजे एवढं थंड हवेचं ठिकाण आहे ना हे गारगाव गाव म्हणजे. आणि पूर्ण इथे नदी वगैरे सर्व काय आहे गावामध्ये, हे पाहू शकता. तर इथे जस्ट आम्ही थांबलो आहे आणि इथून आम्ही जातो आहे त्या कावळ्याला पुन्हा एकदा बघायसाठी. कारण तुम्ही भरपूर चांगला प्रतिसाद दिला आपल्या व्हिडिओला मागच्या. आणि मी असं मला वाटलं माझ्या मनाला की आपल्याला एवढे व्ह्यूज वगैरे आलेत तर थोडीफार मदत त्यांना आपण आर्थिक मदत थोडीफार करावी आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तर तुमचं सर्वांचं प्रेम तुम्ही एवढं दाखवलं आहे त्या व्हिडिओवर, कावळ्याला पाहिलं आहे. तर तुमच्या सर्वांकडून म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघितली म्हणून ते एवढे व्ह्यू गेले. तर तुमच्या सर्वांकडून ती मदत मी घेऊन चाललो आहे त्यांच्यासाठी थोडीशी. तर आपण जेवढं आपल्यापासून होईल तेवढी आपण त्यांना थोडीफार, गरीब कुटुंबातील ते माणसं आहेत तर त्या कुटुंबाला थोडीशी आपण मदत करूयात, या हेतूने आपण तिथे चाललो आहे. तर जाऊयात आणि त्यांच्या हातामध्ये ते पाऊच देऊयात. असा मी पाऊच घेऊन चाललो आहे. हे पाहू शकता, असा पाऊच आहे. म्हणजे थोडेफार पैसे आहेत त्याच्यामध्ये, ते मी आता ब्लॉगमध्ये सांगत नाही. तो पाऊच आपण त्यांच्या हातामध्ये देऊयात आणि त्यांना थोडीशी मदतसुद्धा होईल. आणि एक माणुसकी खातीर आपण देऊयात ते, कारण त्यांनी पण आपल्याला माहिती दिली आणि तो कावळा बोलताना आपण पाहिला, तो त्यांच्यामुळेच पाहिला. तर जाऊन आपण तिथे पाहूयात तो आता परत बोलतो की नाही ते पण थोडं पाहूयात. आणि त्यांच्या घरच्यांशी वगैरे थोडाफार संवाद साधूयात आणि आपल्या चॅनलमार्फत त्यांना थोडीफार मदत करूयात. तर चला जाऊयात. चॅनलवरती नवीन आला असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच आपले 10K सबस्क्राईब पूर्ण झाले पाहिजेत. तर चला, या गावाच्या नदीच्या इथे आम्ही इथे उभे आहेत. तर डायरेक्ट आता आपण त्यांच्या घराच्या इथे जाऊन भेटूयात. तर चला. जस्ट आम्ही इथे आलो आहे आणि इथे हा त्यांचं घर. बघूयात आता बोलतो की नाही. काल्या ये खाली ये, काळ्या काळ्या. आई कुठे? आई गपचूप गेला. जस्ट आम्ही इथे आलोय आणि कावळ्याला माणसांनी भरपूर वैतागला आहे, माणसं बघून बघून कावळा. आणि आम्ही त्या दिवशी आलतो तो मस्त बोलला. तर इथे आहेत बाबा वगैरे. आई कशा आहेत? बऱ्या आहेत ना? त्या दिवशी आलतो आम्ही, ओळखला ना? हां. तर मित्रांनो, जस्ट आम्ही इथे आलोय आणि काल्या कावळा तो यांचा कावळा आहे. तर 3 वर्षापासून या घरामध्येच तो कावळा यांच्यासोबत राहतो ना. 3 वर्षापासून राहतो. तर त्या दिवशी आम्ही व्हिडिओ काढून गेलो इथून. भरपूर म्हणजे चांगला बोलला तो कावळा. आणि आपल्या काकांनी आणि आईनी दोघांनी एकदम छान सुंदर माहिती दिली आपल्या व्लॉगमध्ये. आणि तुम्ही पण भरपूर प्रेम दिला आपल्या व्हिडिओला. तर जस्ट आम्हाला असं वाटलं की आपल्या सर्वांकडून या आईला आणि बाबाला थोडीफार मदत व्हावी, म्हणजे आपल्या प्रसाद म्हात्रे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमधून. तर थोडीफार आर्थिक आपण मदत करणार आहोत त्यांना, आहे ती आपण त्यांना देऊयात. तर आपल्या सर्वांतर्फे ही जे हे बघतायत माणसं त्यांच्याकडून एक मदत आहे तुम्हाला. तर कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतंय ना? तर हा कावळा भरपूर आता व्हायरल झाला आहे सध्या. तर आई इथे, तर कावळा भरपूर व्हायरल झालाय हल्ली. म्हणजे एवढ्या लोकांनी बघितला ना म्हणून इथे एवढी लोक येतात भरपूर. म्हणजे पूर्ण टीव्ही न्यूज सगळीकडे ह्या कावळ्याचीच व्हिडिओ व्हायरल होते. तर भरपूर आनंद होत असेल तुम्हाला पण. तर जर या कावळ्याला जर बाहेरून लोक आली आणि तुम्हाला पैसे दिले की आम्ही एवढे पैसे देतो, हा कावळा आम्हाला द्या, तर तुम्ही द्याल का? हा, नाही देणार. तुमची मुलगी पण देणार नाही आहे का ती घरामध्ये? कारण का देणार नाही म्हणजे काय कारण त्याला? म्हणजे कोणत्या पण रकमेपेक्षा तो कावळा तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्ही त्याला 3 वर्षापासून इथे ठेवलेला आहे. आणि अजून काय सांगाल कावळ्याबद्दल? अजून काय, आता चांगलाच झाला. बरोबर.
आणि कसं वाटलं तुम्हाला आम्ही थोडाफार म्हणजे बरं वाटलं. बरं. आणि तुमचा पण नाव भरपूर म्हणजे तुम्हाला पण भरपूर लोकांनी बघितलं त्यामुळे मी आलो. आमच्या सर्व जे व्हिडिओ बघतायत सर्व लोक त्यांनी पण कमेंट केली का त्यांना आर्थिक वगैरे मदत आपण करू, त्या हिशोबाने मी तुम्हाला असं त्यांच्यातर्फे आणून दिलेला आहे. तर तुम्ही पण खुश झाला असेल ते बघून. तर आता सध्या कावळा तुम्ही बाहेर ठेवता की घरात ठेवता? तुम्ही इथंच असता का? कारण सध्या आता कावळा बाहेर ठेवू नका मी ते सांगेन तुम्हाला. कारण भरपूर व्हायरल झालाय तो कावळा, एक सेलिब्रिटीच झालाय कावळा. आणि आता बोलतो की नाही? सकाळी बोलतो. आतापर्यंत आता कल्याणचं आलेलं ते साहेब त्यांच्याशी बोलले, व्हिडिओ काढायसाठी आलते का? हा, भरपूर लांबून येतात लोक ना. तर तुम्हाला काय असं म्हणजे त्रास वगैरे होत नाही सांगितलं? तर जो पण येतो मित्रांनो व्हिडिओ काढायला सर्वांना एकदम सुंदर माहिती सांगतात. म्हणजे किती वर्षापासून कावळा होता, किती वर्षापासून होता कावळा तुमचा? आता यंदाचा 3रा वर्षी त्याला चालू आहे. तर पोरगी कुठे गेलती? पोरगी गेलेली होती इकडे दुकानावर जात होती ना, त्यांना सापडला तिकडे झाडाखाली. त्याही आणला ना, त्याला खायला घातला. मग तो फिरायला लागला, चांगला झाला ना. लागलेला होता थोडासा त्याचे. तर आम्ही अशी सांगायचो काय लागला याचे तर काय होतं ना काय नाही याचा, तरी पण त्याला घालला खायला तर तो झाला चांगला. आता तो बोलायला लागला. 2-2.5 महिने झालं बोलायला. बरोबर. आणि जेवण वगैरे आता तुम्ही आता माणसं आणतात पण त्यांना आम्ही सांगता का त्याला जास्त काय घालू नका, त्याला काय त्याला दुसरे चांगले याची सवय नाही ना. असं तेलकट वस्तू वगैरे त्याला खोकला पण होतो. सांगता त्यांना आम्ही का त्याला काय घालू नका तुम्ही. बरेच लांबून लांबून लोक येत असतील ना, एका मागे एक. आता गेली आता तर मित्रांनो भरपूर लोक इथे येतात. या तुम्ही बघा, पण कावळ्याला तेलकट वस्तू वगैरे काय खायला देऊ नका. व्यवस्थित काळजी घेतायत ते घरवाले पण त्या कावळ्याची. तर चला धन्यवाद. चला मित्रांनो कावळ्याला बघूयात. आपण आपल्या चॅनल मार्फत थोडीफार का होईना पण मदत केलेली आहे त्यांना काकांना. तुम्ही जसं बोललं आणि मी पण कमेंटला रिप्लाय दिला होता की 100% आम्ही थोड्या दिवसामध्ये जाऊन त्यांना थोडीफार मदत करू. तर धन्यवाद तुमचे पण भरपूर, तुम्ही सपोर्ट केला आपल्या व्हिडिओला. तर चला आता जरा मी तुम्हाला कावळा दाखवतो. अरे बोल ना. अरे कालू, अरे कालू बोल ना. काळ्या, ए काल्या, काळ्या, काल्या वैतागला तो माणसं बघून. लागला त्याला. काळ्या पाणी पाहिजे? काळ्या, काल्या पाणी पाहिजे. असं पितो ना पाणी. पी पाणी, पी पाणी, पी पाणी पी. काळ्या, ये खाली ये. कावळा वैतागला बोलून बोलून. हा ये काल्या खाली ये. काल्या ये खाली ये, परतो आली. तर मित्रांनो हा आहे व्हायरल कावळा, पाहू शकता तुम्ही समोर. पण आता सध्या तो बोलायचाच बंद झालाय. जाईल आता जाईल.
बाबू कुठे गेला रे? बाबू कुठे आहे? बाबू बाबू कुठे आहे? बाबू कुठे आहे? बाबू तर मित्रांनो कावळा बघितला आम्ही आणि निघालो. जास्त नाही आज बोलला कारण त्याला भरपूर कावळा वैतागलेला आहे तो, कारण लांबून लांबून लोक येतात ना, तर एवढा काय बोलत नाही. आम्ही दोघं गेलो तिथे, त्यांना थोडीशी मदत केली. आपल्या सर्व यूट्यूब फॅमिली मार्फत ती मदत होती आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमापोटी तुम्ही जेवढं प्रेम दिलं त्या व्हिडिओला ते सर्व करून तुमच्याकडूनच ती मदत त्यांच्यापर्यंत मी पोचवली आहे. तर आम्ही दोघं गेलो आणि ते देऊन आलो. आणि कावळा एवढा काय बोलला नाही, थोडासाच बोलला तो. थोडाफार केला त्यांनी कारण भरपूर वैतागला होता. तर चला इथून आता आम्ही घरी जातोय. आणि खूप छान गाव आहे गारगाव गाव, वाडा तालुक्यातील गारगाव गाव आहे. मांडवा येतो ना तिथे आय लव्ह मांडवा असं लिहिलंय. त्या थोडं पुढं गेलं की गारगाव गाव लागतो, तिथेच हा कावळा बोलतो. तर चला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करा. तुम्ही कमेंट भरपूर केल्या होत्या की त्यांना मदत केली पाहिजे, आर्थिक मदत करा, त्यामुळे मी गेलो होतो. तर हा ब्लॉग मी इथेच आता एंड करतोय. काय वाटला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करा. तर भेटूयात अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.